नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता अक्षय अजून घरी आलेले नाही म्हणून सगळेजण आता अगदी टेन्शनमध्ये आहेत आणि अक्षय येण्याची वाट पाहत आहे. तेव्हा आता आरोही धावतच येते. आरोही आता म्हणते की काय झालं, तुम्ही सगळेजण असे टेन्शनमध्ये का बसलेले आहेत आणि आता सगळी तयारी झालेली आहे, चला ना लवकर, आता आपल्याला बाबांचं म्हणजे वेलकम करायचं आहे. त्यावरती आता पार्वतीजी म्हणते की अगं हे बघ, अजूनपर्यंत तुझा बाबा काही घरी आलेला नाही ना. त्यावरती आता आरोही म्हणते की अगं मग येईल ना, तू कशाला काळजी करते, लवकरात लवकर येईल तो. आणि तो छोटा मुलगा थोडाच आहे, तो नक्की घरी येईल ना, तो थोडंच हरवणार आहे का. त्यावरती आता सीमा म्हणते की अगं हे बघ आरोही, बाबाची गाडी आहे ना तर ती बंद पडलेली आहे वाटेमध्ये, नक्की तो आता येण्यासाठी उशीर लागेलच. त्यावरती आता खरंच आता रमा सुद्धा म्हणते की हो ना, मला सुद्धा खरंच खूप टेन्शन आलेलं आहे. तांबटकर आहे ना, तो फार चांगला माणूस नाही. त्यावरती शशिकांत म्हणतो की अगं तो तांबटकर कशाला त्याचं इतकं टेन्शन घेते आणि तो कशाला पाचगणीला इकडे येईल. त्यावरती आता मयुरी म्हणते की हो ना, तो तांबटकर चांगला नाही, तो खूप डेंजर आहे, तो काही पण करू शकतो. त्यावरती पार्वती आजी सुद्धा म्हणते की हो ना, तो तांबटकर कोणत्याही थराला जाऊ शकतो. नंतर आता शशिकांत म्हणतो की मी जातो आणि अक्षयला घेऊनच येतो. त्यावरती रमा म्हणते की काही गरज नाही, असं करू नका, तुम्हाला सांगितलेलं आहे की घरातून कोणीही बाहेर पडायचं नाही म्हणून. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की मी नाही घाबरत त्या तांबटकरला, तुम्ही आहात म्हणून तुम्ही ऐकत नाही, नाहीतर मी तांबटकरला जीवच मारलं असतं. त्यावरती रमा म्हणते की हे बघा बाबा, प्लीज समजून घ्या, ऑलरेडी केस चालू आहे ना. आता हे सगळं ऐकल्यानंतर अभि म्हणतो की तरी सुद्धा मला बाकी काही नाही, पण आपण अक्षयला तरी घेऊन येऊ. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की हो ना, आपण इकडे बसलो, आपण इकडे बसून मात्र काही झालं तरी आता अक्षयला परत आणायला हवं. तेवढ्यात आता अक्षय दाराशी येतो तर आरोही खुश म्हणते की बाबा आला, बाबा आला, चला. तेव्हा आता लगेच सगळ्यांना खूप आनंद होतो. आरोही धावतच येते आणि रमा सुद्धा अक्षय त्यांच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता अभि विचारतो की काय रे अक्षय, तू पायी पायी चालत आला की काय, काय झालं गाडीला. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की अरे नाही, काही नाही, असं घाबरण्यासारखं काही नाही, तुम्ही कशाला काळजी करता. अरे गाडी तर बंद पडली होती, परंतु एक ओळखीचा माणूस भेटला आणि त्याने लिफ्ट दिली आणि खरंच अगदी मी व्यवस्थित सुखरूप घरी आलो. मग विचारते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तर पार्वती आजी सुद्धा विचारते की अरे अक्षय काय झालं, कसला प्रॉब्लेम आहे. त्यावरती मात्र आता अक्षय नाही नाही म्हणत असतो की अगं आजी काही नाही झाले, आणि आजी अगं पाचगणी किती छोटा आहे, सगळेच ओळखीचे आहे, सगळेजण माझं कॉंग्रॅच्युलेट करत होते, कारण केसचा निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे, याचा सगळ्यांना आनंद झालेला आहे. तर आणि आता मात्र सगळ्यामध्ये गप्पा झाल्या आणि म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला. अक्षय मुद्दाम आता खोटं बोलतो, बद्दल तो आता घरातल्यांना काही सांगत नाही. आता हे ऐकून पार्वती आजी म्हणते की चला तर देवच पावला, म्हणजे या घरातील वातावरण हळूहळू बदलत आहे, तर सगळेजण छान होत आहे. तर आता अक्षय म्हणतो की हो ना. तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की हो ना, कारण इथे आल्यापासून अण्णांशी सगळेजण खूप कनेक्टेड आहे. त्यावरती मात्र आता शशिकांत विचारतो की एक मिनिट, केसचा निकाल तर आत्ता कुठे लागला आणि ही गोष्ट आहे तर ती फक्त आणि फक्त आपल्या घरातीलच लोकांना माहिती आहे, इतक्या लवकर पाचगणीमध्ये ही बातमी पसरली कशी, असे आता शशिकांत विचारतो. तेव्हा आता अक्षय पुन्हा खोटं बोलतो. रमा त्याला खुणावून विचारते की नक्की काय झालेलं आहे. त्यावरती अक्षय रमाकडे लक्ष न देता आता सगळ्यांना सांगतो की मी सगळ्यांना सांगत होतो की आपल्या बाजूने मात्र निकाल लागलेला आहे, त्यामुळे ते सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करत होते, असं झालं. आणि शेवटी काय आहे की या सगळ्यात वेळ गेला म्हणून येण्यासाठी उशीर झाला. अक्षयला तर अगदी घाम सुद्धा फुटलेला आहे, तो आपला घाम पुसतो आणि कसलं तरी दडपण त्याच्या मनावर आहे, हे रमा मात्र ओळखते. त्यावरती आता सीमा म्हणते की असो, जे घडत आहे ते सर्व चांगल्यासाठीच घडत आहे. त्यावरती आता मयुरी खोशत म्हणते की अक्षय अरे पण तुझं तोंड गोड करण्याचं राहिलेलं आहे. तेव्हा कुठे सगळ्यांच्या लक्षात येते आणि सगळेजण हो असं म्हणतात. आणि सीमा आता अगदी खुश होत रमीला म्हणते की रमे अगं अक्षयला अगदी घाईने मिठाई भरव. तेव्हा रमा आता मिठाईचा बॉक्स घेते, आपल्या हाताने मात्र ती अक्षयला मिठाई भरवते. तो मिठाई खात असताना मात्र आता अक्षयचं लक्ष नसतं. आता मात्र रमा ही मिठाई भरवायला जाते, तोच अक्षयचं लक्ष खाली आहे, तो पूर्णपणे थरथर कापत आहे. तेव्हा कुठे आता तो रमाकडे बघतो आणि मिठाई खातो. रमाने त्याला काहीतरी अगदी दडपण त्याच्या मनावर आहे हे ओळखलेलं असतं. आता अक्षय म्हणतो की मी उन्हातून आलो, त्यामुळे खरंच खूप घाम आलेला आहे, मी जरा आंघोळ करून येतो आणि मी आवरतो, असे म्हणून तो रमाकडे बघतो. रमा त्याच्याकडे बघते आणि आता मात्र अक्षय तिला खुणावतो आत ये म्हणून. रमा आणि अक्षय घाईने आता आत जातात.
त्यानंतर आता इकडे तांबटकर आता खूप दारू पित असतो आणि रेवाला फोन करत असतो, परंतु रेवाचा फोन काही लागत नाही. त्यानंतर आता तेथे वकील साहेब येतो. वकील साहेब काहीतरी बोलणार, तांबटकर तर त्याला हाताच्या इशाऱ्याने शांत राहायला सांगतो. तर रेवा काही फोन उचलत नाही, तर तेव्हा त्याला तर खूप चिड येते. तो कमॉन कमॉन म्हणतो आणि खूपच भडकलेला आहे, त्यामुळे तो आणखीनच काही जास्त दारू पित असतो. आणि तेवढ्यात मात्र चंदा धावतच येते आणि त्याच्या हातातील ग्लास अगदी ती घेते आणि म्हणते की साहेब, अहो स्वतःची काळजी घ्या, कालच तुमची तब्येत बिघडली होती, बाद झालं आता. आणि तेवढ्यात वकील साहेब आता म्हणतात की साहेब, मी काहीतरी करतो, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता तांबटकर त्याच्यावरच ओरडते की बास करा, आता काहीतरी करावंच लागेल, कायदेशीर मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने आता हा अगदी बदला मला घ्यावाच लागेल. कुठलेही मार्ग मला नो एंट्री नाही, हे सर्व मला करावं तर लागेल. जो काही दुसरा मार्ग आहे तो माझ्यासाठी खूप सोपा आहे, त्याचं मला काही टेन्शन नाही. जगातील अगदी खूप मोठं टेन्शन हे आहे माझं की आता मात्र डार्लिंग माझा फोन रिसीव्ह करत नाही, म्हणून तो इतका भडकलेला आहे. तर तो वकिलावर अगदी भडकावून म्हणतो की तुम्हाला सिरियस कळतो का, डार्लिंग माझा फोन नाही उचलत म्हणून. म्हणजे तांबटकरला असं वाटतं की नक्की आता डार्लिंगला मी तो प्रॉपर्टी देऊ शकलो नाही, म्हणूनच ती माझा फोन घेत नसेल आणि आता मी तिला काय उत्तर देऊन, असा त्याचा गैरसमज होतोय. तेव्हा आता चंदा म्हणते की हे बघा साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांत व्हा बरं. अगोदर बहुतेक आता ताईंचा फोन आहे तर तो सायलेंट मोडवर असेल, त्यामुळे त्यांना आवाज ऐकू येत नसेल, म्हणून त्या फोन घेत नसतील. त्यांनी तुमचा फोन बघितल्यानंतर ते तुम्हाला नक्की कॉल करतील, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा साहेब, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, शांत व्हा बरं. हे बघा ताई जर आल्या आणि त्यांनी तुमची अशी अवस्था बघितली तर मी त्यांना काय उत्तर देऊ. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की नाही चंदा, आता मात्र फोन करून नाही चालणार, काही झाले तरी मला तिकडे जावंच लागेल, पण आता आती होत आहे. म्हणून तांबटकर लगेच आपली बॅग भरायला जातो. तेव्हा आता चंदा आणि वकील साहेब आता म्हणतात की अहो सर. आता तांबटकर म्हणतो की हे बघा, तर रमाक्षय आहेत ना, एका दिवसात मात्र त्यांचं चॅप्टर आहे तर ते क्लोज करूयात, त्याशिवाय मात्र खेळ असा रंगात नाही येऊ शकत. रागाने तांबटकर आतमध्ये निघून जातो. तर चंदाला खूप टेन्शन येते, वकील साहेब सुद्धा खूप टेन्शन मध्ये येतात. त्यानंतर अक्षय जेव्हा आत येतो, तर अक्षय हात आल्यानंतर आता जे काही हर्टच्या आकाराचं जे एक म्हणजे सरप्राईज आहे आणि त्यातून आता गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या आहेत तर अक्षयच्या अंगावर पडतात. आता मात्र हे जे काही आहे ते रमाने केलेलं आहे. आता मात्र त्यावर असं लिहिलेलं आहे की खरंच थँक्यू सो मच मिरचीचा ठेचा. मग त्याच्या मागून आत येते, रमा दरवाजा बंद करून घेते. तर अक्षय तो वाचत असतो. अक्षय खूपच खुश होतो. रमा आता अक्षयला खुश होत विचारते की गेले ना तुमचं टेन्शन. त्यावरती आता अक्षय खुश होत म्हणतो की हे असं काही लिहायचं काही गरज नव्हती. त्यावरती रमा म्हणते की काय गरज नव्हती म्हणजे काय, तुमच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू मला बघायचं होतं, तुमच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी मी काही पण करू शकते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं, मग असं असेल तर मी हे हसू आहे तर 24 तास आता चेहऱ्यावर अगदी मिरवायला तयार आहे. खरं सांगतो तुला, अगं बायकोने असं नवऱ्याला थँक्यू वगैरे म्हणायचं नसतं, ते कसं की असं औपचारिक असं वाटतं. त्यावरती रमा विचारते की मग नक्की काय म्हणायचं आहे. रमा पुन्हा विचारते की काय म्हणायचं असतं. तर अक्षय म्हणतो की काय म्हणायचं असतं तुला माहिती नाही. अक्षय म्हणतो की मी तुला फोनवर नाही का म्हणालो, आणि तो लगेच आपल्या हातातील बॅग आहे तो बेडवर फेकतो. रमाला मात्र तो अगदी जवळ घेतो आणि म्हणतो की बोलून दाखवू की करून दाखवू. तेव्हा आता रमा खुश होते आणि अगदी खुश होत ती अक्षयच्या मिठीत येते. अक्षय मात्र आता रमाच्या गालांचा केस घेत असतो. रमा खुश होत त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे रेवा ही गाडीतून येत आहे. तू आता ती इतकी रडत आहे, इतकी हर्ट झालेली आहे की तिला आता तांबटकरचा फोन घेण्याची सुद्धा आता काही इच्छा नसते. तिचं कशातही लक्ष लागत नाही. ती आता रडतच गाडी चालवत सगळं काही अक्षयचं बोलणं आठवत येत आहे. तिला प्रत्येक शब्दाने शब्द आठवतो. काही रेवाने आतापर्यंत जो त्रास रमाने अक्षयला दिलेला आहे याचा प्रत्येक पाढा मात्र आता अक्षयने तिच्यासमोर वाचलेला आहे. त्याची आठवण तिला करून दिलेली आहे आणि तेच आज रेवाला आठवून ती रडत आहे. तर अक्षय जे काही तिला बोललेलं आहे तर ते प्रत्येक बोलणं तिला आठवते, कारण इतकी म्हणजे जेलमधून आली तरी सुद्धा चेहऱ्यावर पश्चातापाचं काही एक लवलेश सुद्धा नाही. आणि तू अशी बाई आहेस की जगात कोणीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. मी मात्र कधीच ठेवणार नाही, लक्षात ठेव. तेवढ्यात रेवाचं आता गाडी चालवायकडे सुद्धा लक्ष राहत नाही. ती पूर्णपणे टेन्शन मध्ये अडकून गेलेली असते आणि त्याच वेळेस तिच्या हातातील ताबा सुटतो आणि समोरून जी गाडी येत आहे ती काही तिला कळत नसतं आणि गाडी जोरात जाऊन आदळते. रेवाचा अपघात होतो. तिच्या डोक्याला जखम झालेली आहे आणि तरी सुद्धा ती अक्षय अक्षय म्हणत आहे. अक्षय अक्षय
आणि तेवढ्यात ती तेथेच बेशुद्ध पडते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा आणि अक्षय खूपच एकमेकांच्या जवळ आहे आणि रोमॅन्टिक होऊन त्या दोघांमध्ये रोमॅन्टिकपणा सुरू असताना मात्र आरोही धावतच येते. आई आणि बाबा असं ओरडते. दोघे आता खूपच कावरे-बावरे होऊन बाजूला होतात, घाबरतात आणि बाजूला होतात. तेव्हा आता आरोही म्हणते की काय रे बाबा, कसं वाटलं तुला हे सरप्राईज, आवडलं ना नक्की? तर आता अक्षय म्हणतो की सॉलिड, खूपच मस्त. मला मात्र आता खूप हसू येत असते. आता अक्षय म्हणतो की खूपच मस्त सरप्राईज आहे ग. आता आरोही म्हणते की हो, मी आईला सांगितले होते की बाबाला फुलं खूप आवडतात म्हणून. हे बघ बाबा, थोडी आयडिया तिची आहे आणि हे फुलं आहेत ना तर ते मी लावलेले आहेत बरं का, म्हणून आरोही खुश होत सांगत असते आणि रमाला मात्र हसू येत असते आणि अक्षय सुद्धा खूप खुश होऊन हसत असतो. तर अक्षय म्हणतो की खरंच अरे वा, खूपच छान, खूपच मस्त, मला खूपही सरप्राईज आवडलं बरं का. आरोही आणि रमा खूप खुश होतात आणि त्यानंतर अक्षय आरोहीला म्हणतो की आता तू अगदी वेळीच येऊन जे काही सरप्राईज दिले ना ते मला जास्त आवडले. आता आरोहीला काही कळत नसतं. आरोही आता दोघांकडे पाहते आणि विचारते की म्हणजे नक्की काय रे बाबा, तू काय म्हणतो ते मला काहीच कळले नाही. तुला हे सरप्राईज आवडलं किंवा नाही आवडलं? तर अक्षय म्हणतो की आवडले. आता आरोही म्हणते की हो का, आवडले ना, मग ठीक आहे, ओके. आणि आता मला खूप काम आहेत, मी जाते, म्हणून आरोही जायला निघते. तर अक्षय तिला म्हणतो तुला काय काम आहेत ग? तर आता रमा म्हणते की नाहीतर काय. तेव्हा आरोही म्हणते हे बघ, मला आई आजीला किचन मध्ये हेल्प करायची आहे आणि आज मात्र आजी मला पोळे लाटायला शिकवणार आहे. तर आज मात्र मी तुझ्यासारखी आणि आईसारखी मात्र सुपर ट्युनिंग करणार. तेव्हा लगेच आता अक्षय खूप खुश होतो आणि रमा सुद्धा आणि आरोहीला अगदी टाळी देतो आणि तो आरोहीचा गोड असा पापा घेत म्हणतो की मला तर हे सरप्राईज जास्तच आवडलं. आता आरोही म्हणते की थँक्यू, आता मी जाते, तुम्ही बोला. जायला निघते आणि परत म्हणते की अरे देवा. त्यावरती अक्षय म्हणतो की काय रे अरे देवा. टेबलवर मात्र तिने 2 गुलाबाची फुलं ठेवलेली असते आणि ते फुलं घेऊन ती मात्र दोघांच्या हातात देते आणि आता रमा म्हणते की थँक्यू आरोही. रमा सुद्धा तिचा आता गोड पापा घेते आणि आरोही बाहेर गेल्यानंतर आता अक्षय ते गुलाबाचं फुल आहे ते आपल्या दातात धरतो. आता रमा म्हणते की ऐका ना प्लीज. अक्षय म्हणतो की काय? रमा म्हणते की बाहेर तुम्ही मला थांबवलं होतं, तुम्ही मला काहीतरी खुणावत होते, नक्की काय झालं बरं? आता अक्षयला काही कळत नसतं की रमाला कसे सांगायचे की ती रेवा पाचगणीत आली म्हणून. आता अक्षय बेडवर बसतो आणि विचार करत बसलेला असतो. तेव्हा आता रमा म्हणते की रेवा. अक्षय फक्त मान डोलावतो की हो म्हणून. मग आता विचारते की फोन आला होता का तिचा? तर अक्षय म्हणतो की ती स्वतः इकडे पाचगणीला आली. तेव्हा आता अक्षय तिला जेव्हा भेटला, ती अक्षयला भेटायला जेथे रस्त्यामध्ये भेटली आणि त्यांच्यामध्ये जे काही झालेलं आहे ते प्रत्येक क्षण मात्र तो रमाला सांगतो. इनफॅक्ट म्हणजे मला त्या दिवशी सुद्धा माझी बाजू तुम्हाला सांगायची होती, पण त्या दिवशी सुद्धा तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, असं जे काही बोललेले आहे. तर शब्द न शब्द तो अक्षय आता रमाला सांगत आहे. तेव्हा आता हे सगळं काही सांगितल्यानंतर रमा मात्र अक्षयला म्हणते की ती रेवा आहे नावाची, ती कधीही नाही सुधारणार. त्यावरती मात्र अक्षय म्हणतो की आय नो. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा आता डॉक्टरांचा कॉल आलेला आहे. अक्षय कॉल उचलतो आणि म्हणतो की डॉक्टर बोला ना, काय झाले? आता डॉक्टर सांगतात की रेवाचा ऍक्सिडेंट झालेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की काय बोलतात? रमा विचारत असते की काय झाले? आता अक्षय म्हणतो की आमचा काय संबंध आहे? तिची जी कागदपत्र आहे, लायसन वगैरे आहे, ते सगळं काही बघा तुम्ही, त्यामुळे तुम्ही तिला विचारू शकता. तर आता डॉक्टर सांगतात की ती तुमचं नाव घेत आहे, त्या तुमचं नाव घेत आहे. तर अक्षय म्हणतो की ती काही पण बडबड करेल, आमचा काहीही संबंध नाही त्यांच्याशी, तुम्ही तिच्या घरी कळवायचं असेल तर कळू शकता, आमचा त्यांचा काहीही संबंध नाही. आणि थँक्यू बोलून अक्षय आता फोन ठेवतो. तर आता रमा विचारते की काय झालं? तर अक्षय म्हणतो की आणखीन एक नाटक तिचं सुरू झालेलं आहे. डॉक्टर काय सांगतात की रेवाचा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून, ती बेशुद्ध आहे आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये ती आपलं नाव घेत आहे, तर म्हणून डॉक्टरांनी आपल्याला कॉल केला होता. मात्र आता हे सगळं काही ऐकल्यानंतर शॉक तर होतेच, एकदम शांत होते. आता अक्षय म्हणतो की हे सर्व कधी संपणार आहे आणि जाऊन दे, असे बोलून जेव्हा तो रमाकडे बघतो तर रमा विचारत असते. त्यावरती आता अक्षय रमाला म्हणतो की ए बाई, अगं काय झालं? रमाचं तरीही लक्ष नसते. अक्षय पुन्हा तिला विचारतो की काय झाले आणि माणुसकी म्हणून आपण तिला मदत करायला गेलं पाहिजे, असले विचार तर तुझ्या मनात नाही ना येत, असे अक्षय आता रमाला विचारतो. तेव्हा रमा म्हणते की हो आलेला आहे. पण तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे देवा, आता काय करायचं? आणि असले विचार मनामध्ये आणू नको, तिचा आणि आपला काहीही संबंध नाही म्हणून फक्त इकडे आले इतकंच मी तुला सांगितलेलं आहे. कुठेही राहून दे, कुठेही काही करून दे, तिचा आणि आपला काहीही संबंध नाही. ते कळतं ना तुला मी काय म्हणतो ते? ऐक, तर आपल्यासाठी हा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. तिच्यामुळे आपण आपल्या दिवसाची वाट लावून घ्यायची नाही, हे लक्षात घे. आणि हे बघ, मी छान तयार होतो, आवडतो आणि आपण छान मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊयात, ओके?
आहे. रमा आता खुश होते आणि मान डोलून हो असं म्हणते. तेव्हा आता दोघेही खुश होऊन तयारीला लागतात. त्यानंतर आता इकडे शशिकांत कसला तरी बाहेर विचार करत आहे आणि तेवढ्यात तिथे सीमा येते. सीमा विचारते की काय हो, काय झालं, कसला विचार करतात. त्यावरती शशिकांत म्हणतो की कसला नाही असाच. आता सीमा विचारते की सांगा ना हो, कसला विचार करतात, की काय झालेलं आहे. त्यानंतर मात्र सीमा म्हणते की मीच तुम्हाला सांगते की मला काय वाटतं, कारण मला आता रमा आणि अक्षयची जास्तच काळजी वाटायला लागलेली आहे. जे सकाळी उठल्यापासून ते दोघं काहीतरी विचित्र वागतात, अशी काहीतरी गोष्ट आहे की ती आपल्यापासून ते लपवतात म्हणून, आणि असं मात्र मला सतत वाटतं. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की एकदम करेक्ट, कारण मला सुद्धा तेच वाटतं. नक्की काहीतरी ते फसवतात म्हणून, नक्की काहीतरी आता त्या दोघांचं बिनसलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात जी काही धाकधूक आहे ना ती मात्र अगदा समजते. त्यानंतर आता अक्षय तयार होतो आणि शिट्ट्या वाजवत असतो जेव्हा बाहेर येतो, आणि रमा सुद्धा. आता दोघेही तयार झालेले आहेत. तेव्हा आता शशिकांत विचारतो की काय तुम्ही दोघे जण तयार होऊन कुठे निघालात. तेव्हा दोघेही अगदी खुश असतात. आता अक्षय खुशच म्हणतो की आम्ही जरा बाहेर फिरायला चाललो, जरा फेरफटका मारून येण्यासाठी. बरेच दिवस झाले गेलो नाही, त्यामुळे असं वाटतं की फिरायला जाऊयात म्हणून. तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की एक मिनिट, विनाकारण असं फिरायला जाणं हे तुमची जोडी नाहीच, आणि खरं सांगा तुम्ही कुठे चाललात. सीमा सुद्धा विचारते. तर शशिकांत पुन्हा विचारतो तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे का, कुठे चाललात तुम्ही, आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला नाही सांगत. त्यावरती आता लगेच शशिकांत रमाला सुद्धा विचारतो की अगं काय झालं रमा, कुठे निघालात तुम्ही. तर अक्षय म्हणतो की हे बघा आई आणि बाबा, आम्हाला खरंच काही टेन्शन नाही, आम्ही खरंच फिरायला चाललो म्हणून. आणि परत अक्षय म्हणतो की अगं आई नसते चौकशा कशाला करतेस, खरंच अगदा आम्ही खरंच फिरायला चाललो म्हणून. त्यावरती शशिकांत म्हणतो की अच्छा. आणि नेमका आता शशिकांत विचारतो की मला सांगा बरं, तुम्ही नेमकं कोणत्या हॉटेलला चाललात आणि कुठल्या, अगदी काय नक्की तुमच्या मनामध्ये असा फिरण्याचा विचार कसा आला असेल, सांगा बरं नक्की काय झालंय. त्यावरती सीमा म्हणते की हो सांगाच बरं आता. तर शशिकांत म्हणतो की मला तर असं वाटतं तुम्ही नक्की दोघंही काहीतरी सिक्रेट मिशनवर आहात. तेव्हा आता सीमा पुन्हा विचारते की हो नक्की तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे. रमा अक्षय तुम्ही दोघं सांगा बरं नक्की काय लपवतात. तर ते आता अक्षय म्हणतो की हे बघा तुम्ही जे काही विचार करतात ना त्या विचारातून आम्हाला बाहेर ठेवा, आम्ही खरंच अगदी मनमोकळेपणाने फिरायला चाललो. आणि अक्षय रमाला म्हणतो की चल ग. रमा फक्त हसत असते. तेव्हा आता शशिकांत आणि सीमा पाहत आहे. तर आता अक्षय म्हणतो की नक्की काय झालं, कसलं टेन्शन मध्ये आहात तुम्ही. अक्षय रमाला म्हणतो की तू त्यांना समजावून सांग बरं. आता रमा म्हणते की खरंच आई आणि बाबा, खरंच आम्ही लॉंग टायमिंगला चाललेलो आहोत, किती दिवस झाले असे निवांत नाही फिरलो म्हणून चाललो होतं. हे बघा तसं खरंच काही नाही, आम्ही तुमच्यापासून खरंच काही लपवत नाही. त्यावरती शशिकांत आणि सीमा दोघेही म्हणतात की ठीक आहे, लवकर जा आणि लवकरात लवकर या. तेव्हा आता अक्षय आणि रमा आपल्या हातामध्ये हात घालून अगदी दोघेही मस्त फिरायला निघून जातात. नंतर मात्र आता इकडे रेवावर उपचार सुरू आहे हॉस्पिटलला, आणि आता तेवढ्यात विश्वनाथ तांबटकर तेथे येतो आणि म्हणतो की डार्लिंग रेवा काय झालं तुला हे सर्व. तो खूप घाबरलेला आहे. रेवाची ती अवस्था बघून त्याला खूप टेन्शन येते. तेव्हा आता अजूनपर्यंत बेशुद्ध आहे. तर आता तांबटकर म्हणतो की बघ बरं, बघ लवकरात लवकर माझ्याकडे बघ, मी आलो, बोल ना तू माझ्याबरोबर काहीतरी, बोल ना माझ्याबरोबर काहीतरी, अगदी बडबड वगैरे कर. हे बघ तू अशी शांत पडलेली मला नाही बघवत, तू माझ्याकडे बघ बरं, आणि तुला तर चांगलंच माहिती आहे की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तर डार्लिंग एकदा डोळे उघड. आणि तेवढ्यात तेथे डॉक्टर येतात. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मिस्टर तांबटकर. आता तांबटकर विचारतो की डॉक्टर हिला काय झालेलं आहे, किती बोलत का नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर तांबटकर शांत व्हा. एकतर त्यांना जखम झालेली आहे, परंतु खरंच ती आतमधून नाही झाली, जास्त खोलवर ती जखम नाही, आणि सध्या मात्र त्या शॉक मध्ये असल्यामुळे बेशुद्ध आहेत. लवकरात लवकर त्या शुद्धीवर येतील. आता तांबटकर म्हणतो की काही करा, परंतु शेवटी तिला शुद्धीवर आणा. हवं तर मी तिला अगदी परदेशात सुद्धा घेऊन जाऊ शकतो, दिल्लीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, परंतु माझ्या डार्लिंगला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करा. ती मला बरी झालेली हवी आहे, सुखरूप हवी आहे. डॉक्टर म्हणतात की हो. बघा मिस्टर तांबटकर, ह्या सगळ्याची अजिबात गरज नाही, तर उलट त्या कंडिशन मध्ये त्यांना जर आपण शिफ्ट केले तर ते धोक्याचं ठरू शकतं. नंतर आता डॉक्टर मिस्टर तांबटकर यांना पुन्हा विचारतात की पोलिसांनी जे काही तेथे अपघात झाला आणि त्यानुसार तुमचा आणि त्यांचा संपर्क साधलेला आहे तर बरोबर आहे का. आणि पोलिसांना मात्र त्या कारमध्ये एक गन सुद्धा सापडलेली आहे. आता ह्याबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे का. हे ऐकल्यानंतर आता तांबटकरला धक्का बसतो. तांबटकर म्हणतो की तुम्ही काय बोलतो, वाकडे गन आली कुठून. आणि आता म्हणजे तांबटकर आहे डॉक्टरांना म्हणतो की ती कायदेशीर एक बाब आहे, मी हँडल करेन माझ्या वैयक्तिक प्रयत्नाने, फक्त आणि फक्त तिच्याकडे लक्ष द्या. आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, परंतु त्या बेशुद्ध होण्यापूर्वी मात्र जेव्हा त्यांच्या ओठावर आहे तर तुमचं नाव नव्हतं, 5 गणीतील अक्षय आणि रमा यांचं नाव होतं. रमा अक्षय म्हणल्यानंतर आता ह्या तांबटकरला खूपच राग येतो, आणि म्हणजे आम्ही त्यांना विचारण्याचा
प्रयत्न केला, त्यांना फोन केला होता, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की या अपघाताशी आमचा काहीही म्हणजे घेणं देणं नाही, आमचा संबंध नाही. मग नक्की हे प्रकरण आहे तरी काय? तेव्हा आता तांबटकर म्हणतो की ऍक्च्युली डॉक्टर कसं आहे की याची मला सुद्धा कल्पना नाही आणि थँक्यू सो मच तुम्ही तिला वाचवल्याबद्दल. तर डॉक्टर म्हणतो की ठीक आहे, वेलकम. तेव्हा आता तांबटकर रेवाजवळ बसतो आणि म्हणतो की डार्लिंग, ऐकलंस ना तू, हे सगळं त्या रमा आणि अक्षयमुळे झालेलं आहे. तर तुझ्या या अवस्थेला फक्त आणि फक्त तेच जबाबदार आहे. तू अशी हॉस्पिटलला पडलेली आहे आणि तरी सुद्धा मी शांत बसू का? मग आपल्या प्रेमाला काय अर्थ उरेल? त्यामुळे नाही, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी शांत नाही बसू शकत. रमा आणि अक्षय, मी तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणारच, असे बोलून तांबटकर रागाने इथून निघून जातो आणि आता रेवाला शुद्ध आल्यासारखी होत असते. तिच्या हातापायांची अगदी हालचाल व्हायला सुरुवात होते आणि तोंडातून ती काहीतरी शब्द गुणगुणत असते. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय जेथे हॉटेलला फिरायला आलेले आहे तर तेथे तांबटकर येतो आणि माझ्या रेवाला तिकडे अगदी जखम करून तुम्ही इकडे मस्त एन्जॉय करत थंड आईस्क्रीम खातात. तर आणि माझ्या डार्लिंगला तुम्ही काय केलं मला माहिती आहे, सगळं तुमचं काम आहे, कारण रेवाचा असा अचानक अपघात होऊ शकत नाही. आता अक्षय म्हणतो की तुम्ही शुद्धीत आहात का, काय बडबडता? तांबटकर म्हणतो की फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. आता अक्षय मुकादम मी काय करतो ते बघतच राहा, नाही सोडणार, असे बोलून तो आपल्या गाडीमध्ये बसतो आणि गाडी अगदी जोरात अक्षय आणि रमाच्या अंगावर घालायला येतो. डार्लिंगचा तुम्ही अपघात केलेला आहे आणि त्याच कार खाली मी तुम्हाला चिरडून मारतो, असे बोलून तांबटकर रागाने ती गाडी त्यांच्या अंगावर घेऊन येतो. आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.